हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता मी चाललेली आहे घरी. तर काल मी तुम्हाला जो ड्रेस दाखवलेला, तर तो ड्रेस मी वेअर केलेला आहे. कसा दिसतोय नक्की सांगा मला. मला असं वाटलेलं की छान दिसेल का नाही, पण कलर बघून वाटलेलं छान आहे, पण मला छान दिसेल का नाही नव्हतं माहिती. पण आता ते तुम्हीच सांगू शकता कसा दिसतोय. तर आता आजूबाजूच्या व्यक्तींना मी दाखवू शकत नाही, बरोबर का नाही, त्याच्यामुळे माझं दाखवते मी. तर आता मी चाललेले आहे घरी. हॅलो, हाय कर ग, हाय कर. झोप आली. हाय. हो, झोप आली म्हणते. कसं काय? आता सकाळी लवकर उठलो. सकाळी लवकर उठलेली? तर रोजच उठते लवकर. आता जायचंय घरी, बराच वेळ झाला आलोय आम्ही. बँकेत जायचं खरं. आम्हाला जायचं बँकेत. आज वेदांचे ओपन हाऊस होता म्हणून मार्क्स वगैरे बघायला गेलतो. रुपाली पण आली तिकडून, कारण दोघांचा टाईम एकच होता ना. नाही, मुलींचा 2 वाजता होता, मुलांचा 2:30 वाजता. हां, आणि मग आमची तिथं गाठ पडली. मग म्हणलं चल, कारण आपलं काम पण आहे, मग इथून थोडासा वेळ बसावं, कारण पाऊस येत होता बाहेर. आणि मग आता जायचं आहे थोड्या वेळात. 3:45 वाजलेतच आहे, 3:45 आता. तर आता जायचंच आहे, नाही तर बंद व्हायची. कितीला बंद होती? 5 नाही, जवळ लागला. आता तुमचा हेल्पट होईल. हाय का ते फक्त बघायचं. मला वाटतं केलंय आपण लिंक. हां, सगळं आत्ता. मम्माला दे, तुझ्या हाताने दे, तुझ्या हाताने दे मम्माला. थँक्यू. खूप उशीर झाला, मला दे म्हटलं तरी देत नव्हती, पण शेवटी दिलं होती ने मला. काढली वेदांनी ड्रॉइंग गणपती बाप्पाची. हॅपी गणेश चतुर्थी. कशी काढली बघा. कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. कसा काढला वेदूनी? एकदम छान काढला वेदू, एकदम मस्त. तो आत्ताच काय लहान होता तेव्हापासून तो काढतोय एकदम छान चित्र. तर बरेच जणांनी मला असं कमेंट केलं की ताई तुम्ही वेगळं व्हिडिओ काढताय आणि वेगळंच बोलताय. तुम्ही तिघी जाव्या पण तशाच आहेत, असं तसं वेगळा व्हिडिओ, आणि तुम्ही तिघी जावा पण तशाच आहेत. आणि ह्याचं मी उत्तर पण दिलेलं आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते, पण तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघायला पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण असंच तुम्ही केलं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी माझी सॅलरी सांगणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितली माझी सॅलरी काय आहे, किती आहे ते. तरी पण मला कमेंट आलं की तुमच्या व्हिडिओमध्ये तर सॅलरी सांगितली नाही, आणि मग तरी पण कसं काय, आणि ह्यांचा व्हिडिओच असा असतो. अरे तुम्ही बघा तरी लास्टपर्यंत काय आहे काय नाही ते बघा, आणि नंतर मला विचारा ना की तुम्ही असं केलं तसं केलं. बघायचं नाही व्हिडिओ आणि लगेच कमेंट करायला यायचं की ह्यांचा व्हिडिओ वेगळाच आहे, हे असेल हे तसं आहे. व्हिडिओ वेगळा सांगायचं नसलं तर मग कशाला सांगताय? अरे तुम्ही बघा अगोदर व्हिडिओमध्ये. मी शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा. हे कशासाठी बोलते, कारण शेवटपर्यंत बघितलं तर कळेल ना की काय मी बोलले व्हिडिओमध्ये आणि सांगितले की नाही. उगाचच आरोप लावायचे म्हणून लावतायत. तर ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की मी म्हणते मी म्हणजे बोलले आणि सांगितलं नाही तशी फ्रेश. मी शेवटच्या जास्त काय मला 2 मिनिटांमध्ये नाही आहे कोणत्या गोष्टीचा. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये माझं सांगितलं होतं की तुम्ही बघितलं नसेल तर मी पुन्हा एकदा सांगते की माझं पेमेंट किती आहे ते परत, आणि त्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तर मग ठरवा की किती पेमेंट. तर म्हणलं ठीक आहे. तर माझं पेमेंट जास्त काही नाही आहे, कारण की पेमेंट मला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे, कारण नंतर कोणती पण गोष्ट आपण करताना नंतर ते वाढत जातं. इवन आपण छोट्याशा एखाद्या जॉबला लागलो तरी आपल्याला कमी पेमेंट मिळणार, कारण आपण तिथं फ्रेशर असतो, आपल्याला कोणत्या प्रकारची एक्सपिरियन्स नसतो. नंतर जेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स येतो तेव्हा मग ते देतात, वाढतो पेमेंट. तर आता मला सध्या जास्त काही नाही आहे, पण 7-8-9 हजारापर्यंत पेमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये ते सुट्ट्या वगैरे धरतील का नाही धरतील हे काय मला माहीत नाही आहे, पण बघूया आता काय होतं आहे ते. कारण मला पण माझं हे पहिलं पेमेंट असणार आहे, त्याच्यामुळं मला काही एवढं त्याच्यामधलं सांगता येणार नाही की ते सुट्ट्या वगैरे धरून, कारण त्यांनी मला सांगितलेलं की तुम्हाला 10पर्यंत पेमेंट मिळेल. तर आता बघूया. आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की
त्यामध्ये सुट्ट्या वगैरे ज्या काय असतील ते काउंट केले जाणार नाही. तर मग म्हटलं बघूया आता, जर सुट्ट्या वगैरे काउंट केले जाणार नसेल तर मग किती पडेल मला माहीत नाही. कारण आता पहिलं पेमेंट येईल, अजून यायचं आहे, मला आलेलं नाही आहे. पहिलं पेमेंट आल्यावरती मी सांगेलच तुम्हाला की मला किती पेमेंट आले काय ते. पण त्यांनी पहिल्यांदा मला एवढं पेमेंट सांगितले की मला 9 ते 10पर्यंत 8, 9, 10 याच्या आतमध्ये मला पेमेंट येणार आहे. तर बघूया. पण मी आता सध्या त्याचा काहीच विचार नाही केला की मला पेमेंट आत्ता भेटेल का नाही, मला ट्रेनिंगचं पण पेमेंट भेटेल का नाही हे पण नाही माहिती. खरं तर नाहीच, कारण त्यांनी सांगताना सांगितलं होतं की तुमची ही ट्रेनिंग म्हणून तू हा जॉब कर, अगोदर ट्रेनिंग म्हणजे ह्याच्यातूनच सुरुवात होईल तुझी, असं त्यांनी बोललेलं. त्याच्यामुळे मी काय ते काउंट नाही करणार आहे किंवा मला माहीत पण नाही ते करतील की नाही. तर मी माझं काम करत राहणार आहे, पेमेंट येत राहील आणि त्याची मी अपेक्षा जास्त काही करणार नाही. जेव्हा वाढायचं आहे तेव्हा वाढत जाईल आणि जेव्हा त्यांना वाटेल की हां यांना पेमेंट व्यवस्थित दिलं पाहिजे तेव्हा ते देतीलच. तोपर्यंत मी आपलं काम करत राहणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी इथं मस्तपैकी पोळी बनवलेली आहे अंड्याची. तर मला सकाळी मी नाश्ता केलेला आणि मला आता भरपूर भूक लागली, त्याच्यामुळं मस्तपैकी अंडे आणायला सांगितले समीक्षाला आणि 2 अंड्यांची मी मस्तपैकी कांदा, टोमॅटो आणि मसाला वगैरे टाकून छानपैकी पोळी बनवलेली आहे, म्हणजे ऑमलेट एक प्रकारे. आणि भात होता, तो भात मी परतणार आहे, कारण परतलेला भात खाल्ल्याला भरपूर दिवस झाले, म्हणून मी हा परतलेला भात पण बनवत आहे. तर मस्तपैकी आता अंड्याची पोळी आणि परतलेला भात असं मिश्रण असं मी जेवण करणार आहे भरपूर दिवसाने. तर या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी झालेला आहे आपला भात परतलेला आणि अंड्याची पोळी सोबत. तर चला मस्तपैकी खाऊया. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.